हे लक्ष्मी मातेचे एवढे चरण नाजूक आहे, एवढे चरण नाजूक आहे की ते कमलपत्र तोडवले जात नाही. परंतु ते कोणाच्या हातात आहे? तिच्या हातात जर पाय एवढे नाजूक आहे तर तिचे हात किती कोमल असतील. इतके कोमल आहे, इतके कोमल आहे. परंतु ज्या वेळेस तिच्या हातामध्ये जर काढलं तर भगवंताचे चरण आहे. कशा पद्धतीने तिने स्वतःचा त्या ठिकाणी मोठेपणा दाखवला. ज्ञानेश्वर सांगतात, मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमानू सांडणी पांडवा, ते पाय धुवायच्या देवा पात्र झाले. म्हणून धर्माला म्हणतात, म्हणून थोडपणा कळा सांगितले एक युत्पत्ती आगावी विसरली. जे जगात आकुट्य होईल ते जवळीक जगामध्ये जेवढं लहान व्हाल ना तेवढं त्या ठिकाणी आपल्याला समाधान किंवा भगवंताची प्राप्ती. जे जगात आकुट्य होईल ते जवळीक. मग लक्ष्मी मातेच्या हातामध्ये काय आहे? पाय लक्ष्मीच्या हाती यावे. लक्ष्मी मातेने अभिमान टाकला आणि भगवंताच्या त्या ठिकाणी सेवा करू लागला. आणि सेवा केल्यानंतर तिच्या हातामध्ये चरण आले. मग ज्या लक्ष्मी मातेचे पावलं एवढे नाजूक आहेत त्याच्यापेक्षा तिचे हात नाजूक आहेत. त्या हातामध्ये भगवंताचे चरण. व ते एवढे चरण नाजूक आहेत, एवढे चरण नाजूक आहेत की ज्या वेळेस सर्व सख्या आहेत त्या सख्यांनी भगवंताचं दर्शन करण्याचा विचार केला. परंतु एक त्यांची एक सखी होती, ती म्हणते, तुमचा देव दगडाचा, मी एवढी सौंदर्यवती आणि तिथं मी येऊ शकत नाही. जेणेकरून त्या भगवंताच्या दगडाच्या मूर्तीपासून माझ्या सौंदर्याला बाधा येईल. म्हणून ती येत होती. तिचं नाव होतं मुक्ताकेशी विठ्ठल. किंवा सखी भगवंताजवळ येणार. परंतु एक दिवस सगळ्यांनी आग्रह केला की एक दिवस त्या ठिकाणी दर्शन करता तुला यावं. व सर्व सख्यांसोबत ते निघाले. आणि निघाल्यानंतर आता भगवंत कसं आहे की न सांगता तुम्हाला येते विश्वंभर परिहार लागले. त्याला परिहार द्यायची आवश्यकता नाही. त्याने एवढा नाजूक रूप धारण केलं, एवढा नाजूक रूप सगळ्यांसोबत गेली. आणि भगवंताने एवढा नाजूक रूप धारण केलं. ज्यावेळेस ते दर्शनाकरता गेली, आता दर्शनासाठी हात ठेवला चरणावरती तर तिचं बोट तुटलं. आजही आपण गेलो पांडुरंगाच्या दर्शनाकरता तर डाव्या बाजूच्या त्या पायाला आज खड्डा आहे. आपला विचार चाललाय की संतांची पावलं साहजिक आहेत, परंतु लक्ष्मी मातेची पावलं पाहिली, भगवंताची पावलं पाहिली, एवढी नाजूक आहे. एवढी नाजूक असताना ती पावलं कुठं आहे? त्या संतांच्या वक्षस्थळावरती आहे. म्हणून त्याला नाव पडलं श्रीवत्सला चरण विठ्ठल. ज्या वेळेस भृगु ऋषी पाहू लागले की यात कोण त्या ठिकाणी सामर्थ्यवान आहे, तिने देवतांकडे, परंतु महादेवालाही राग आला, ब्रह्मदेवालाही राग आला. परंतु ज्या वेळेस लक्ष्मीमातेच्या शेजारी भगवान विष्णू होते तिथं भृगु ऋषी गेले आणि गेल्यानंतर पाहिलं तर त्यावेळेस माझ्या भृगु ऋषीने लाथ मारली. कुठं? छातीवरती लाथ मारली पहा. आणि ती छातीची वस्तू त्या ठिकाणी त्यांनी समोर केलं का? संतांची पावलं आहे. नरवळ्या सांगतात आधुनिक पावलाची मुद्रा मी हृदयी आहे का सुभद्रा विठ्ठल. लक्ष्मी मातेची चरण पाहिली, भगवंताची चरण पाहिली.
पावलेले आणि संतांची पावलं कुठं आहेत भगवंताच्या हृदयावर. मग एवढे त्या ठिकाणी साजेले आहेत. परंतु काय म्हणतात संत पाऊले साजेले आणि गंगा आणि अभावरी. त्या संत चरणाजवळ जे ज्ञान आहे ना, जे भगवान महादेवापासून आलेले ज्ञान आहे ना, ते तुकाराम म्हणतात आमच्यापर्यंत आलं. संत पाऊले साजेले गंगा आणि अभावरी. मग जी आलेली पावलं आहेत ना, ती काय करतात जेव्हापासून या भूतलावर येतात त्यापासून जातपर्यंत परमार्थाचा त्या ठिकाणी आनंद होतात किंवा स्वतः त्या ठिकाणी परमार्थ घेतात. परंतु जी झालेली पावलं आहेत का, आलेली पावलं आणि झालेली पावलं. आलेली पावलं कोणती आहेत? आम्ही वैकुंठवासी आलो बोलले जे ऋषी सात भावे किंवा येथे उपकारासाठी आले गरजा ही आलेली पावलं आहेत. त्यामुळे सकळ संतांचा समावेश होतो. परंतु जी झालेली पावलं आहेत ना, ती काही काळ परमार्थाच्या व्यासपीठावर राहतात आणि नंतर तुरुंगात जातात. विठाला झालेली कशी आहात ती दिसताना बाह्य रूपाने आपल्याला भक्ती फळाला आलेली दिसते. कशा पद्धतीने? जसं आपल्याकडे साबळेचं झाड आहे, साबळी वाढवलेला त्याला फळही नाही आणि फुलही नाही. विठाला झालेली पावलं आज आपल्याला समाजात पाहायला मिळतात ना, ते काय करतात? मी कोणीतरी असे प्रवर्तक आहे किंवा माझ्यामुळेच हा संप्रदाय चालू आहे असा म्हणणारा वर्ग आज समाजात आहे. परंतु आमच्या संत परंपरेमध्ये सांगतात की ज्यावेळेस ज्ञानोबांनी ज्ञानदेवी रचना पाया तेव्हापासून ते निळोबापर्यंतच वागणे मान्य आहे. विठाला आपण पाहतो की ज्ञानोबांच्या पालखीमागे अनेक दिंड्या आहेत, 500-550च्या पुढे. परंतु तो एखादा श्रावण असतो तो वेगळा रथ काढून चालतो. विठाला झालेली पावलं. विठाला वेद मार्गी मुनी गेले त्याच मार्गी चाललो न कळ्याची विषय आमदा म्हणून उघडतो. दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. त्याच पंथाने आपण गेलो तर पुढे गुंता पडला नाही. सरळ जसा केला राज्य झालं वेगळ्या मार्गाने आड मार्गाने जावं लागणार नाही. कारण आड गाडी भरले तिकडे आड गाडीने आपल्याला जायचं नाही. आपल्याला पुढे जे संतांनी जो मार्ग सुकर केला त्याच मार्गाने जायचं. मग संतांनी सोपा मार्ग काय केला?
भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागावया कोणी योगाच्या वाटेने जायचं नाही, कोणी ज्ञान मार्गाने जायचं नाही, कोणी कर्माच्या वाटेने जायचं नाही. जो भक्तीचा सोपा मार्ग आपल्याला सांगितला, सोपे म्हणून आम्हाला सांगितले संगती दाल देवी हाती घेऊन जातात, समाधीचे सुख सांडा ओळखले ऐसे कीर्तन ब्रह्मरस. अशी रीती सांगितली कारण ते त्या त्या काळामध्ये योग्य होते. सत्ययुगामध्ये ज्ञानाची प्राप्ती होती, त्यानंतर द्वापार युगामध्ये यज्ञाने प्राप्ती होती, त्रेता युगामध्ये यज्ञाने प्राप्ती होती, द्वापार युगामध्ये पूजाने प्राप्त होती आणि कलियुगामध्ये काय आहे? कलियुगामध्ये करावे कीर्तन कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नाम. आपला विषय चालला होता की जी आलेली पावलं आहेत ना ते आयुष्यभर परमार्थ करतात आणि ज्यावेळेस निर्माला जातानाही आपल्या मागे त्या ठिकाणी ज्ञान शिल्लक ठेवतात. ग्रंथापासून आलेली जी गंगा आहे ना तुम्हाला म्हणतात संत पावले साजे गंगा आली अंबवली. अशी गंगा आपल्यापर्यंत आली ना त्याच्यात आपण काय करावं अभंगाचं संत चरणाची जी रज आहे रजापासून जेथे पडे रज धुळी तेथे करावी व रज धुळ म्हटलेला एखाद्या धुळीमध्ये आपण आंघोळ करू शकतो. बाह्य स्वरूपाने विचार केला तर एखाद्या सामान्य मनुष्याच्या पायाला धूळ लागते त्या धुळीमध्ये आपण आंघोळ करू शकतो का? नाही. परंतु याचा लक्षणार्थ असा आहे की हे महादेवापासून ज्ञान आलं ते आपल्या सद्गुरूपर्यंत आणि सद्गुरूने आपल्याला जे ज्ञान दिलं कशा पद्धतीने गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थता धुवून मळकटा बुद्धीचा तेने विठाला विठाला विठाला
मग त्या संत चरणामध्ये आपण चरण रच किंवा जेथे पडे रजोधडी तेथे करावी आंघोळ. त्यात आपण सातत्याने आंघोळ केली. कारण सद्गुरूचं ते ज्ञान आहे ना, ते ज्ञान